अनिल बोंडे यांनी अमरावतीतील धक्कादायक घटनेवर गंभीर आरोप केले आहेत। कोल्हापूर परिसरात 4 मुस्लिम युवकांनी 2 महिलांशी अश्लील वर्तन करत खाटीक समाजाच्या गर्भवती महिलेला मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला। जिल्ह्यात मुस्लिम युवकांची दादागिरी, अनुसूचित जाती जमातीमधील महिला मुली यांच्या टार्गेटवर असल्याची प्रतिक्रिया देखील केली असून या प्रकरणी बोंडे यांनी शिष्टमंडळासह निकेतन कदम यांची भेट घेत कठोर कारवाईची मागणी केली। त्याच्या हनवटीला खोच आली आणि ती त्या ठिकाणी बेशुद्ध पडली आणि त्यामुळं तिथे त्या प्रकरणात पोलिसांनी त्यांना अटक केली, ॲट्रॉसिटी सुद्धा लावलं आणि म्हणून कायदा सुव्यवस्था चांगली राहावी म्हणून या खाटीक समाजाने शांतता पाळली। परंतु आता अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या ठिकाणी कोल्हापूर, करसगाव, शिरसगाव या ठिकाणी मुस्लिमांची दादागिरी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या मुली महिला त्यांनी टार्गेटवर ठेवले आहे आणि म्हणून तिथे कायदा सुव्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो दूर केला जावा। अवैध धंद्यावर कोल्हापूरमधल्या अंकुश ठेवण्यात यावा, गस्त वाढवण्यात यावी, या सगळ्या मागण्या खाटीक महासंघाने केलेल्या आहे। निकेतन कदम यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला आणि सगळ्यांना आपला व्हॉट्सॲप नंबरही दिला आणि त्या व्हॉट्सॲप नंबरच्या माध्यमातून कोणतीही घटना किंवा अवैध गोष्टी किंवा तक्रार असेल तर त्याचा फोटो पाठवा, ताबडतोब कारवाई केल्या जाईल असं आश्वासन सुद्धा दिलं।